बीडमधील स्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, तेव्हा ते बीड संदर्भात चर्चा करतील अशी शक्यता आहे। बीडमधील राजकीय गुंडगिरी विरोधात आक्रमक झालेले धस आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। अंजली दमानिया यांच्याकडून सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, त्यामुळे आता आमदार सुरेश धस याबाबत काय भूमिका घेत आहेत याबाबतची सगळ्यांना उत्सुकता आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास स्वागत करू असं वक्तव्य मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेले आहे। संतोष देशमुख हत्येनंतर बीडमधील गुंडागुरीचा मुद्दा चर्चेत आला। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यानंतर केली गेली। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, कधी नेमकी धस भेट घेणार आहेत फडणवीसांची आणि दोन्ही नेत्यांच्या चर्चेसंदर्भात बैठकीबाबत काय तपशील आहेत आणखी? रिद्धी, आपण जर बघितले असेल तर बीडचं प्रकरण मागील महिन्याभरापासून खरं तर गाजतंय। सुरेश धस सातत्याने या प्रकरणी आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज देखील राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। ही भेट त्यांच्या वैयक्तिक कामासाठी असली तर असं सांगितलं असलं तरी या भेटीत बीड बाबत जी आहे ती चर्चा होणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली आहे। त्याचसोबत वाल्मिक करारचा आका कोणाचा सातत्याने आवाज जो आहे तो सुरेश धस हे उचलत आहेत। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे एकीकडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आज सुरेश धस जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। कारण आपण पाहिलं असेल तर त्यांनी आकडेवारी दिली होती की बीड मध्ये मागील 5 वर्षात कशा पद्धतीने गुंडगिरी वाढलेली आहे, कशा पद्धतीने प्रत्येकाच्या हातामध्ये रिव्हॉल्वर येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे याला कुठेतरी आळा जो आहे तो बसला पाहिजे, त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटणार। त्यासोबत बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळे आजची भेट जी आहे सुरेश धस यांची महत्वपूर्ण मानली जाते। आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते, अंजली दमानिया यांनी काल आरोप केले आणि त्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी केली। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक होते का, कॅबिनेट नंतर हे दोन्ही नेते एकत्र बसतायत का आणि काय चर्चा करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। आता सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटून काय सांगतात ते बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर सुरेश धस माध्यमांशी बोलणार आहे, त्यामुळे ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।